हॅलो एव्हरीवन, आजची रेसिपी आहे कुरकुरीत बोंबील फ्राय. बोंबील फ्राय रेसिपी आपण घरच्या घरी करणार आहोत. जास्त कष्ट न घेता, जास्त मेहनत न घेता अगदी हॉटेलसारखे कुरकुरीत बोंबील घरच्या घरी रेडी. इथे मी मीडियम साईजचे बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत. बोंबीलमधून कट करून घ्यायचे आहेत आणि त्यातला काटा जो आहे तो काढून घेतलेला आहे. कट केलेले बोंबील मी 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करून घेणार आहे. त्याच्यासाठी मसाले मी घेतलेले आहेत. 2 चमचे घरगुती मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा लिंबू. स्वच्छ केलेल्या बोंबीलमध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हिरवं वाटण घालणार आहे. हिरव्या वाटणामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर असं एक वाटण करून घेतलेलं आहे. जे मसाले आपण घेतलेले आहेत ते सगळे मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहे. मीठ घालायचं आहे. बोंबील छान मॅरिनेट झालेले आहेत. आता ते फ्राय करून घ्यायचे आहेत. बोंबील फ्राय करण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. मीठ थोडंसंच घालायचं आहे. बोंबील मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे. आता एक एक बोंबील व्यवस्थित तयार केलेल्या पिठामध्ये घोळवून पॅनवर फ्राय करायला ठेवायचं आहे. मंद आचेवर हे बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत. फास्ट गॅस करून फ्राय करायचे नाही आहेत. अशाच प्रकारे राहिलेले बोंबीलसुद्धा पिठामध्ये घोळवून फ्राय करून घेणार आहे. बोंबील दोन्ही साईडने व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत. हॉटेलसारखे कुरकुरीत बोंबील फ्राय तयार आहेत. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.